आणि यानंतर अन्य काही बातम्या पाहूया। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार सध्या निवडणुकीच्या तयारीला लागलेत। त्या अंतर्गत शुक्रवारी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड इथल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी त्यांनी शरद पवारांचं नाव काही घेतलं नाही, पण त्यांची आठवण जरूर काढली। आधी चुकांवरती पांघरूण घालायला पवार साहेब होते, आता आपल्यालाच पांघरूण घालायचंय, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं। मागचा अजित पवार आताचा जो तो लय फरक झाला। त्याच्यामध्ये आता काळानुरूप जसं वय वाढतं तसं आपल्याला बदलावं लागतं। त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते। आता पूर्वी कसं आपण काही केलं तर आपल्यावर पांघरून घालायला साहेब असायचे, आता आपल्यावर पांघरून घालायला। त्याच्यामुळे बाबांनो गप्पीचा भाग होते, पण तुम्ही खरं ते समजून घ्या। काही पुढे आज चुलत्या बोलण्याचा मला नको सांगा। मागच्या पिढीचंही नको सांगू, आताच्या पिढीचं नको सांगू, पुढच्या पिढीचंही नको। आणि पुढची बातमी पावसाचा अलर्ट देणारी आहे। राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची चिन्ह दिसतात। मुंबईच्या अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे। कोकण आणि घाटमाथ्यावरती सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे। हवामान खात्याने पावसासंदर्भात रेड अलर्ट जारी केला आहे। सध्या बंगालच्या उपसागरात एक तीव्र कमी दाबाचा क्षेत्र निर्माण झाला आहे आणि येणाऱ्या 24 तासात म्हणजे उद्या सकाळी 27 सप्टेंबरला हे डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे। आणि डिप्रेशन झालं की ते दक्षिण ओडिशा आणि उत्तर कर्नाटका किनारपट्टीला ओलांडण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे।